मित्र नमस्कार. नमस्कार. आपल्या अद्रकेला सड लागली होती हो. बरोबर. हा. तर सड लागली होती तर तुम्हाला प्लॉट वरती बोलवलं होतं हो बरोबर. आणि त्याच्यानंतर आपण प्लॉटला अल्ट्रासीड्स ते डब्बे दाखवता येईल तर बरं होईल. आज तुझ्याकडे आहेच ऑलरेडी. हे आपण अल्ट्रासीड सोडलेलं होतं. किती तारखेला? हे 16 तारखेला सोडलं होतं बघा. नाही 16च्या पहिले सोडलं असेल कदाचित 1-2 दिवस. 16-15 तारखेला समजा. 15-16ला. हा 15 ऑगस्ट, कारण तू 14ला आणलेलं होतं. हा 14 तारखेला आणलेलं होतं. 15-16 तारखेला मी सोडलंय. हा 1-2 दिवस मागे पुढे झालं. हा म्हणजे आजची 21 तारीख आहे. 21 तारीख. बर, या अल्ट्रासीडचे तुला काय फायदे जाणवत आहे? जसं की मला अल्ट्रासीडचे म्हणजे एक नंबर जाणवतोय. हा. काय झालं, माझा कंचपूत होतं, थोडी सड लागली होती. हा. तर ती जागेवर थांबून दिली. हा. आणि मला त्याच्यापासून भरपूर असे फायदे वाटले. हा की जसे काय नेमके तर फायदे वाटले? हा सड तर थांबूनच गेली ना आता. हा सर थांबली. परत बरं साठे बाबा तुम्ही इथंच आहे, तुम्हाला अजून दुसरा काय फायदा जाणवतो असा की जेणेकरून निघू राहिले लागली. म्हणजे वाढ बी झाली. क्वालिटी पहिल्यापेक्षा चांगली आली, ग्रीनरी चांगली आहे. शेतकरी मित्रांनो, मी याला नाव नाही विचारलं, पण हा तुम्ही युट्यूबला जा आणि चेक करा. 7 वर्षापूर्वी आम्ही जामाच्या पेरूच्या बागेमध्ये आपण ऍग्रीटोनचा व्हिडिओ घेतलेला आहे. मी जे प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगतो की माझे शेतकरी माझ्या सोबत आहे. 7 वर्षापूर्वी मी कृष्णाचा व्हिडिओ घेतलेला आहे. कृष्णाचा नंबर बी त्या व्हिडिओ मध्ये आहे आणि तूच सांगितलेला आहे नंबर, आठवतो तुला? हा तो नंबरही त्या व्हिडिओ मध्ये आहे. 7 वर्षानंतरही तो माझ्या सोबतच आहे. विशेष म्हणजे 7 वर्षापूर्वी आपण त्याला पेरूच्या बागेला अल्ट्रा हे दिलं होतं ऍग्रीटोन, पण त्यावेळेसही सडसाठी त्या तिकडच्या प्लॉटला आपण अल्ट्रासीड दिलं होतं. बरोबर. हो. मला वाटतं ते 2018-19चा विषय. हा लॉकडाऊनच्या आधी समजा. लॉकडाऊनच्या पहिलेचा विषय 18-19चा विषय आहे. आणि त्या 18-19चा म्हणजे 7 ते 8 वर्षापूर्वी. शेतकरी मित्रांनो, मी जे व्हिडिओ मध्ये बोलू लागलो की माझे शेतकरी माझ्या सोबत आहे, माझं प्रोडक्ट माझ्या सोबत आहे, माझी कंपनी माझ्या सोबत आहे, त्यावेळेस साठे बाबाचे आपले एवढे रिलेशन नव्हते. मला वाटतं 5-6 वर्षापासून साठे बाबांचे रिलेशन आहे. पण हा माझा मित्र, याचा भाऊ मोठा, तो माझा जवळचा मित्र. मी याच्यासाठी नाही सांगत आहे, पण आम्ही तेव्हापासून सोबत आहे. आजही त्यानं मला सोडलं नाही. बरोबर. नाही, त्यानं एक प्लॉट दुसऱ्याला दिलेला आहे. मी हे पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगतो. आणि हा एक प्लॉट आपण करतोय तर त्यानंही मला केव्हा बोलवतो, तो मला ज्यावेळेस प्लॉट खराब होतो. चांगला सुरुवात असताना मला कधीही बोलवत नाही. आणि हे प्रत्येक वर्षीचं वैशिष्ट्य आहे की कधीही नाही बोलवलं त्यानं, की ज्यावेळेस प्लॉट चांगला आहे तो बोलवतो मला. प्लॉट खराब व्हायला लागल्याच्या नंतरला त्याला माहिती आहे की आपल्याला औषध देणारा फक्त एकमेव माणूस आहे. कारण सडला तू आतापर्यंत कोणाकडे भरपूर लोकांकडे गेला? कोणच्याकडेच गेलो नाही मी. फक्त एकदा दोनदा परभणीचं औषध आणलं होतं. परभणीचं औषध आणून सोडलं. मला पाहिजे तसे काही रिझल्ट भेटले नाही. मग त्याच्यानंतर समजा आता मी तुमचं आपलंच सडचं औषध तेच कंपल्सरी गेली 7 ते 8 वर्षापासून तेच औषध वापरतो अल्ट्रासीड. शेतकरी मित्रांनो, मी वारंवार ही गोष्ट सांगू लागलो तुम्हाला. आता त्याचं गाव आहे वाडी वडोद खुर्द, वडोद बाजार जवळ, फुलंब्री तालुक्यामध्ये. माझा जवळचा मित्र आहे. मी मित्रांचे व्हिडिओ बनवतो, हरकत नाही. पण विषय असा आहे, मी व्हिडिओ बनवत असताना तुम्हाला ही गोष्ट पुन्हा एकदा सांगतो की माझा मित्र आहे म्हणून मी त्याचा व्हिडिओ बनवतो. अशातला भागण्यातून त्याच्या प्लॉटवरती येऊ शकता, बघू शकता. आणि त्याच्या प्लॉटवरती तुम्हाला लक्षात येईल की या प्लॉटला सड होती. आता हे म्हातारा माणूस आहे, तुम्हाला खोटं नाही बोलणार आहे. एखाद्या वेळेस तो माझ्यासोबत नाही तसं चांगले संबंध आहे म्हणून एखाद्या वेळेस तुम्हाला वाटेल हा खोटं बोलतो, पण ते बाबा खोटं नाही बोलणार. कारण लाईव्ह आहे. वडोद बाजार, मी वडोद बाजार खुर्द वाडीला राहतो. माझं आळंदच्या जवळच प्लॉट आहे, 2-2.5 किलोमीटर अंतरावर. कधी बी येऊन बघू शकता प्लॉट, काही अडचण नाही. आणि प्लॉट मध्ये एवढी काही सुधारणा आहे. आपण ज्या दिवशी आलो त्या दिवशी एवढा प्लॉट ग्रीन नव्हता किंवा एवढी वाढ नव्हती, त्याला खालून निघणारे स्टंप नव्हते. आता ह्या 5-6 दिवसामध्ये स्टंप पण निघायला दिसायला लागले, ग्रीनरी वाढली आणि स्टंपची जाडी पण झाली. पानाची रुंदी वाढली. पानाची ना रुंदी वाढली. म्हणजे ह्या अल्ट्रासीडचे फायदे शेतकरी मित्रांनो, याचे फायदे नुसते सडच नाही थांबवत हे, तर सड सोबत तुमची पानाची रुंदी वाढवणं, स्टंपची जाडी वाढवणं, खालून फुटवे निघणं, जे फुटव्यासाठी आपण अजून काही औषधं सोडतो ती सोडायची गरज भासत नाही. तुमची ग्रीनरी वाढते आणि सड थांबते. सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे. आणि अल्ट्रासीडमुळे 5-6 कामं होतात. आणि म्हणून मी वारंवार सांगत आलोय की खर्च वाढवू नका. आता तुला माहितीये, मी आल्यापासून समजा तुला मी पहिल्यापासून पण सांगतो की खर्च कमी कर. ते तर आहे.
पहिल्यापासून हाच विषय सांगतो. आणि आपण बऱ्याचदा दरवर्षी काही ना काहीतरी करतो, प्लॉट करतोच आपण. हा. तुझ्या प्लॉटवरती मी येतोच आणि 100% ज्या प्लॉट मी बघतो तो प्लॉटचा खर्च कमीच असतो 100% इतरांपेक्षा. हा. आणि मला मी म्हणत नाही की लोकांचं अवरेज 200 निघत असेल, आपण 200 काढत नाही, 100, नाही. 125, 150 पर्यंत बस, बस, पोहोचतो. बस, बस. पण माल टिकून असतो, हो. आपण कधीही विकू शकतो. आणि माल हातात असला तर कधीही विकू शकतो. आता जर हा प्लॉट जर कदाचित 50% सडला आणि एखादा तुला 200 क्विंटल काढून देणार असेल आणि 50% सडला तर 100 क्विंटल निघतो हातात येतोय. ते काय फायद्याचं नाही. खर्च तर 200 क्विंटलचा होतोय, हो. होतो की नाही. हा. म्हणून सांगतो शेतकरी मित्रांनो, मी बऱ्याचदा सांगतो आणि मी व्हिडिओमध्येच हे विषय बोलत नाही, मला फोन आल्यावर या मी प्रत्यक्ष भेटल्यावरही तेच सांगतो की खर्च आवरा. खर्च केल्यानंच प्लॉट होतो असं नाही, फक्त झाडाला जे पाहिजे ते द्या, त्याच्यामुळं तुमचा खर्च कमी होईल. जे लागतं तेवढंच दिल्याच्या नंतर खर्च कमी होईल, माल चांगला टिकून राहील. आणि महत्वाचा विषय असा की माल हातात राहील. एवढा आहे. आणि की आपल्याला काय 100-150 क्विंटलच्या आशापेक्षा लगे 100 क्विंटल बी झाला तर भरपूर झाला. काय होतं, शेवटपर्यंत सड नाही लागणं हेच महत्वाचं आहे. नाहीतर काही काही प्लॉटला काय करतात, काही दुकानदार लोक भरपूर करू लागले. मी 150 आवरेज काढतो, 200 आवरेज काढतो, पण शेवटी प्लॉट त्यांची राहत नाही. त्यांचे प्लॉट आधीच सड लागून जाते, काही बी होऊन जातं. समजा आपल्याला सड लागायचं काम नाही शेवटपर्यंत. नाही, आता या प्लॉटला सड लागली होती तुझ्या, या प्लॉटला लागली होती माझ्या, आणि त्याच्यानंतरच तू मला बोलवलं. आणि हे बोलवलं त्याच्यानंतरच तुम्हाला तू बोलवलं. अगोदर मला बोलवलं नाही. पण मग मी तुमचेच वापरलं ना. आता मी विमिक वापरलं, मी तुमचंच वापरलं. बाकी मॅग्नेशियम हे ते तुमचं, बोरान हे बी तुमचंच वापरलं. मी दुसरं कोणतंच काही वापरलंच नाही ना. फक्त मी काय केलं, 2 डोस म्हणजे खताचे वरून टाकलेले. ते प्लॉट समजा मी तुमच्याकडूनच करतोय ट्रीटमेंट. शेतकरी मित्रांनो, सड लागते, कोणी ट्रीटमेंट केली तर सड लागते, पण ती सड थांबवता आली पाहिजे. माझं म्हणणं नाही की तुम्ही ट्रीटमेंट याच्याकडे करू नका, त्याच्याकडे करा, काही माझा तसा रोल नाही. आणि मला हे पण नाही सांगायचंय की सड लागत नाही, सड लागती, पण ती थांबवता येणं गरजेची. मेन महत्वाचा विषय असा आहे की सड थांबवता पण आली पाहिजे. नाही तर मग काय, तुमचा प्लॉट सुंदर आहे, ह्याही प्लॉट पेक्षा भरपूर लोकांचे प्लॉट सुंदर आहेत, चांगले, पण बऱ्याचशा लोकांचे प्लॉट आता 50% पर्यंत लागलेले. आमच्या इथंच शेजाऱ्याचा भावाचा प्लॉट लागलेला आहे. हा, किती टक्के? आता तो कमीत कमी 30-40% लागलेला आहे. सड थांबायचं नाव घेत नाही. बरोबर. आणि त्यांना ट्रीटमेंट केली नसेल अशातला भाग नाही. त्यांची ट्रीटमेंट चालू आहे, भरपूर केली असेल, दुकानदाराकडे चालू आहे आणि भरपूर चालू असेल. म्हणून सांगतो मित्रांनो, खर्च करत असताना त्याची काळजी घ्या. आणि मी पुन्हा एकदा सांगेन की एकदा अल्ट्रासीडचा तुम्ही नक्कीच अनुभव घ्या. अल्ट्रासीडचा अनुभव घेतला तर तुमच्या लक्षात येईल, अल्ट्रासीड खूप काही कॉस्टली जात नाही. आणि ते केल्याच्या नंतर लगेच तुला असं वाटत नाही ना की आता आपल्याला झाडाला काही द्यायचं किंवा प्लॉटला काही द्यावं लागेल असं वाटत नाही. हेच सांगतो मी, मला हेच सांगायचं राहतं. आता माझे बरेचसे शेतकरी मला बऱ्याचदा म्हणतात की काळे साहेब आता काय देऊ, आता काय देऊ. अरे बाबांनो, थांबा ना थोडस, 10, 15, 20 दिवस तर वेळ द्या. महिन्यामध्ये तुम्ही 10, 20 हजार खर्च करून जर प्लॉट पूर्णपणे खराब झाला तर पैसे आणायचे कुठून? बरोबर. नंतर जर पूर्णपणे खराब झाला तर झालेला खर्च पण निघणं मुश्किल होऊन जातो. मित्रांनो, माझा एक व्हिडिओ आहे, त्यात माझे एक मित्र आहे, सॉरी तुमचं नाव घेतोय, कलापुरे पाटील, पण सांगावं लागतं कधी कधी. त्यांचा प्लॉट मागच्या वर्षी 60% खराब झाला होता, 40% प्लॉट शिल्लक राहिला होता. 20 गुंठ्यामध्ये 13-14 गुंठे खराब झाला होता. फक्त 6-7 गुंठे शिल्लक राहिले होता. त्यावेळेस त्यांनी मला बोलवलं आणि तोपर्यंत त्यांचा खर्च 80,000 झालेला होता. बापरे. 20 गुंठ्याचा लय खर्च झाला. 20 गुंठ्याचा खर्च 80,000 रुपये झाला होता आणि 6-7 गुंठे शिल्लक राहिलं होतं. त्या 6-7 गुंठ्यासाठी त्यांनी मला बोलवलं. त्यांनी एक वेळेस औषध घेतलं, प्लॉट थांबला. आणि प्लॉट थांबल्याच्या नंतर तो 80,000 खर्च वजा जाता त्यांना 30,000 रुपये मिळाले. त्यावेळेस ते खुश झाले, म्हणून यावर्षी त्यांनी आलं लावलं. नाही तर हाकनात शेतकरी पुन्हा आलं लावायचं नाव घेत नाही. आणि मी माझ्या सहकारी मित्रांना सांगेन की शेतकऱ्याला हरकत नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने ट्रीटमेंट करा, पण शेतकरी मातीत जाणार नाही याची काळजी घेऊन ट्रीटमेंट करा. आपल्या संसारासाठी त्यांचे संसार मोडीत निघणार नाही याची काळजी घ्या. नाहीतर बऱ्याचशा लोकांना घेणं देणं राहिलं नाही, शेतकऱ्याचं काय नुकसान होतं, काय फायदा होतो, किती फायदा होतो, कसा होतो, याच्याशी घेणं देणं नाही राहिलं. प्रत्येकाला आपला संसार झाला असं नका होऊ देऊ मित्रांनो. जे माझे कोणी सहकारी असतील त्यांना सांगतो, प्रामाणिकपणाने सांगतो की शेतकऱ्याचाही विचार करा. आपला जसा आपण विचार करतोय, आपल्याला जसा आपला संसार आहे तसा शेतकऱ्यालाही शेतकऱ्याचा संसार आहे. त्यामुळे पहिले शेतकऱ्याचा विचार करा, आपले संसार नक्कीच मोठे होतील. आणि मित्रांनो, जाता जाता एक पुन्हा सांगतो, आज की चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला भेटतील.
माझा नंबर असतो व्हिडिओमध्ये, त्या नंबरवरती रात्री 2-2 वाजता पण मला कॉल येतात. तुला मी दाखवले, हो. 3 वाजता पण कॉल येतो. हो हा, तुला हा. 1-1:30 वाजता कॉल. हा हा, तेवढे फोन येतात. मी कोणाचे फोन कधीही टाळत नाही. कामात असेल तरच फोन टाळतो, अन्यथा मी टाळत नाही. आणि मला कुठेही बोलवलं, मी महाराष्ट्रातच नाही तर भारताच्या MP मध्ये मी जाऊन आलो. मी तुम्हाला मागं सांगितलं, माझे कर्नाटकचे पण व्हिडिओ, मी कर्नाटकमध्ये फिरतो, महाराष्ट्रात हर एका कोपऱ्यात जातो. आणि मी आता आसामला पण चाललोय, पण त्याला कधी वेळ योग्य तो माहित नाही. तिथेही आमचे प्रोडक्ट जात आहे आणि आल्याच्या सडसाठीच जात आहे आसामला. आणि मी जाणार आहे, तिथलाही तुम्हाला एक व्हिडिओ पाठवल आसामला गेल्याच्या नंतरचा. आणि तुमच्याही लक्षात येईल की अल्ट्रासीडचे फायदे तोटे काय आहेत. आणि मी वारंवार अल्ट्रासीडवरच हे करतोय. आणि सगळ्यात महत्वाचं पुन्हा एकदा जाताना सांगेन की मला खराब प्लॉटवरच बोलवलं जातं, चांगल्या प्लॉटवरती नाही. आणि मला ज्यांचे नाही. खराब असतील त्यांनीच बोलवावं. चांगल्यावाल्यांसाठी तुमच्यासाठी माझ्या शुभकामना आहे. तुमचे प्लॉट चांगले असावं, मला बोलवू नका. पण ज्यांचे खराब आहे त्यांनी नक्कीच एक वेळेस आठवण करा, एक वेळेस नक्कीच कॉल करा. मी येऊन जाईल. आणि प्रयत्न 100% हेच असतील की तुमचे प्लॉट कसे चांगले करता येईल. धन्यवाद. अल्ट्रासीड